हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यामध्ये आज श्रीयुत ग ह गोंधळेकर यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. श्रीयुत ग ह गोंधळेकर, निवृत्त डायरेक्टर, पेपर इंडस्ट्री अँड बायोगॅस. हा लेख लिहिलाय 11 जून 1998 या दिवशी. माझा पारमार्थिक पिंड असून अनेक कारणांनी अतिशय चिकित्सक स्वभाव बनल्यामुळे परमार्थाकडे स्थिर वाटचाल करणं मला जमत नव्हतं. वयाच्या 35व्या वर्षी तीव्र उपरती होऊन मी परमार्थ मार्गाकडे वळलो आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रानं भारलो खरा, पण विचारांचा खूप गोंधळ होता. ध्येय निश्चिती नव्हती, तशीच मार्ग निश्चिती पण नव्हती. चिकित्सक स्वभावामुळे पारंपरिक आणि संप्रदायी मार्गदर्शकांकडून मला लाभ होण्यासारखा नव्हता. अशा वेळेला पूजनीय विनोबांच्या वाङ्मयानं माझं मन वेधलं. त्यांच्याशी पत्रव्यवहार पण झाला. बिहारमध्ये जाऊन 1953 त्यांना भेटलोही. त्यामुळे विचारांचा गोंधळ संपला आणि वाटचाल सुरू झाली. विनोबांनी मला काय दिलं याचा विचार करता आणि मागे वळून पाहता तात्पर्यानं एवढं म्हणता येईल की जीवनशुद्धी हे उद्दिष्ट आणि निष्काम कर्मयोग कळकळीनं आणि चिंतनपूर्वक आचरणं हा मार्ग एवढं निश्चित ठरलं. त्यावर 20-21 वर्ष वाटचाल केल्यावर पुढे आपली प्रगती कुंठित होऊन राहिली आहे असं लक्षात आलं आणि नित्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक वाटलं. अर्थात विनोबांवरील माझी निष्ठा इतकी बळकट होती की त्यांच्या विचारांच्या जवळ असलेल्या मार्गदर्शकाकडेच मी जाऊ शकत होतो. स्वामी स्वरूपानंद हे तसे आहेत असं मला वाटलं, म्हणून मी पावसला गेलो. पण त्यावेळेला स्वामींची प्रकृती इतकी नाजूक होती की त्यांचं बाहेरून दर्शन मात्र झालं. पुढे त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या दुकानी पोहोचलो. पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या अंतःकरणातील शिगोशिग भरलेल्या स्नेहामुळे मी तिथेच स्थिरावलो. मात्र एक प्रकारचं अलिप्त निरीक्षणही सतत चालू होतं. पुढे साधारण 10-11 महिन्यांनंतर स्वामींनी अनुग्रह दिला आणि योगायोगानं मी त्यांचा प्रथम शिष्य ठरलो. पात्रताक्रमानं नव्हे, कालानुक्रमानं. पूर्वी मला वाटे पारमार्थिक साध्याची प्राप्ती ही अनंत जन्मांनीच होणारी गोष्ट आहे. पण स्वामींनी आश्वासित केलं की याच जन्मात कदाचित आयुष्य अल्पकाळ कमी पडल्यास दुसरा जन्म घेऊन तुम्ही मुक्त होणार. या स्वामींच्या आश्वासनामुळे त्यांनी निर्देशिलेली साधना कट्टानं चालू झाली. नित्य ध्यान, त्याआधी अर्धा तास आणि पुढे 2 तास सद्ग्रंथ पठण, नामस्मरण आदी साधना नियमित चालू झाली. इतर काही साधकांना ट्रान्समध्ये जाणे, प्रकाश, ध्वनी आदींचे जे अनुभव येत तसे मला कधी आले नाहीत. दिवसातून 2 वेळेला ध्यानाला पण सुरुवात झाली. त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला असं विचारल्यास उत्तर देणं कठीण होईल. मात्र अप्रत्यक्षपणे आपले दोष हळूहळू क्षीण होत आहेत. दिवसेंदिवस सर्व भूतमात्रांबद्दल अधिकाधिक प्रेम वाटत आहे. द्वेष, मत्सर, अहंकार कमी होत आहेत आणि विरक्ती वाढत आहे. एवढा अनुभव मात्र येत आहे. स्वामी पण आग्रहानं सांगत की आपले अवगुण कमी होऊन जीवन शुद्ध होत जाणं हाच परमार्थ आहे. विनोबांनी पण तेच सांगितलं होतं. फरक इतकाच की नियमित साधनेमुळे ते साध्य व्हायला मदत झाली. दुसरा फरक म्हणजे पूर्वी निर्गुणाबद्दल असं वाटे की ते दूरचं साधन आहे. सगुण भक्ती हाच आपल्याला सुलभ असा उपाय आहे. आता मात्र हा भेद उरला नाही. निर्गुण उपासना आणि सगुण उपासना या परस्पर पूरक आहेत, पर्यायी नव्हेत, हे पूजनीय स्वामींमुळे पटलं. हे सर्व केवळ चिंतनानं, वाचनानं साध्य झालं नसतं, तर
नित्योपासनेनंच शक्य होतं हे पण लक्षात आलं. द्वेष, मत्सर तर बहुतांशी गेलेच, पण अधीरपणा, निराशा, काळजी, चिंता आदींचा प्रादुर्भाव कमी कमी होत गेला. स्वामींचा वक्तशीरपणा, त्यांच्या संभाषणातील सौहार्द, उच्चारलेला प्रत्येक शब्द स्वतःच्या आचारांशी सुसंगत राखण्याची घेतलेली खबरदारी, त्यांचं लोकसंग्रह करण्याचं कसब, त्यांनी परमार्थाची केलेली नेमकी व्याख्या आदीचा परिणाम त्यांच्या प्रत्येक साधकावर कमी अधिक प्रमाणात झालेला आहे. तसाच तो मजवरही झालेला आहे. काही प्रसंगी स्वामींच्या वागणुकीचा मला उलगडा होत नसे, पण हळूहळू असे प्रसंग कमी झाले. स्वामींची भेट होऊन 2 तप झाल्यावर आता मी कुठे आहे असा विचार करताना काय वाटतं ते संक्षेपानं सांगतो. 1. अंतिम उद्दिष्ट आत्मज्ञान. त्यापासून मी बराच दूर असलो तरी काळजी, चिंता, तळमळ नसून निश्चिंतता वाटते. मात्र पुन्हा जन्म घेणं अनिवार्य. 2. वाटचालीतही अधिकाधिक तृप्ती, समाधान, एक प्रकारचा आतला आनंद अनुभवित आहे. 3. ऐहिक गोष्टींचं प्रेम उरलं नाही, मात्र इतरांच्या ऐहिकतेबद्दल तुच्छता भाव नसून करुणा आहे. आणि 4. वयाच्या 82 वर्षानंतर देखील नित्यनेम करण्याबद्दल आग्रह राखतो आणि स्वामी कृपेनं दररोज 2 वेळेला ध्यान, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकोबांची गाथा, भगवद्गीता, स्वामींचा एखादा ग्रंथ, गोंदवलेकर महाराजांची 2 प्रवचनं, तुळशी रामायण आणि विनोबांचं गीता प्रवचन हे ग्रंथ वाचतो. स्तोत्रही नियमित वाचतो. सकाळच्या 2 तासांच्या ध्यानात कधीही खंड नसतो. परिस्थितीनुसार इतर कार्यक्रमात कधीकधी काटछाट होते. आणि 5. मृत्यूचं भय मुळीच वाटत नाही, उलट स्वागतच आहे. एकंदरीत वरीलप्रमाणे स्वामींकडे आल्यामुळे जीवनाला दिशा मिळाली आहे. पुढील स्वामी जाणे तथास्तु. श्रीयुत ग. ह. गोंधळेकर यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात आपण डॉक्टर मधुकर रघुनाथ आपटे यांनी लिहिलेला लेख 2 भागात ऐकणार आहोत. उद्या ऐकूया त्याचा पहिला भाग. आज इथेच थांबूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.